शेतकरी बांधवांनो नमस्कार. तर आपण ज्या केळी बागेत आलेलो आहे ती बाग आपले सचिन गुंड यांची आहे आणि रोपे आहेत सह्याद्री कंपनीची G9 जातीची. तर समोर बघताय तुम्ही केळीची वेन चालू आहे. तर ही केळीची वेन सरसकट होण्यासाठी आपल्या या शेतकरी मित्रानं काय काय केलेलं आहे आपण विचारू. म्हणजे कुठली औषधं सोडली, फवारणी कुठली घेतली किंवा कशाचं किट वगैरे काय सोडलं या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करूया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकताय प्रत्येक केळीची उंची आणि करप्याचं प्रमाण त्यांनी कंट्रोलमध्ये केलेलं आहे. म्हणजे सिगाटोका आहे पण एवढा नाही की एकदम शेवटच्या पानावर असा सिगाटोका आहे, वरच्या पानावर सिगाटोका अजिबात दिसून येत नाही. तर शेतकरी बांधवांना आपण त्यांनाच विचारूया की हे त्यांनी काय केलेलं आहे आणि कशामुळे सिगाटोका कंट्रोल झालेला आहे. आणि समोर जो तुम्ही घड बघताय तो घड एकदम जबरदस्त असा आहे. माझ्या हिशोबानं 12, 13, 14 फण्याच्या आसपास असेल, कारण आपण फण्या काउंट केलेल्या नाहीत. त्यांनाच विचारूया. तर सचिन सर आणि विजय सर तुम्ही दोघंही सांगा की बाबा सरसकट केळीची वेन होण्यासाठी तुम्ही कुठल्या औषधं सोडलेली आहेत आणि दुसरी गोष्ट सिगाटोका कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कुठल्या फवारणी केलेल्या आहेत. सिगाटोकासाठी आपण कोनिका मारलेला आहे. याच्यामध्ये आपण कोनिका मारले, स्प्रे घेतलाय कोनिकाचा, रोकोचा स्प्रे घेतलाय, नेटिव्हचा स्प्रे घेतलाय आणि रोको पण आपण खालून सोडलेला आहे. सिगाटोका येण्याच्या अगोदर आपण त्याच्यावरती उपाय केल्यामुळं आपल्या बागामध्ये सिगाटोकाचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पोटॅश पण जास्त वापरले, त्याच्यामुळं पण करपे येत नाहीये. करप्याला सिगाटोका म्हणते, करप्या पण कमी प्रमाणात येते. आपल्या झाडाला बघू शकता तुम्ही, पानं जास्त असल्यामुळं आणि बुंदा व्यवस्थित एकदम मस्त बुंद्याची साईज झाल्यामुळं फण्या एकदम भरपूर पडले. 13-14 फण्या पडलेले. तर तुम्ही बघू शकताय 13-14 तरी फण्या सहज आहेत. शेतकरी मित्रांनो केळीची वादी बघू शकताय, फण्या बघू शकताय आणि एकदम जबरदस्त बुंदा आणि झाडाची उंचीसुद्धा बघू शकताय. कारण हे बघा म्हणजे ह्याने हात जवळपास 5.5 फूट आणि हात तिथून 1-1.5 फूट म्हणजे 7 फूट आहे आणि त्याच्यावर झाड जवळपास 5 फूट वर आहे. आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर होत नाही, पानं आडवे आहेत त्यामुळं. तर एवढ्या उंचीचं झाड झालेलं आहे. त्याचाच परिणाम आहे की घड एकदम जबरदस्त असा पडलेला आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेन सरसकट होण्यासाठी तुम्ही कुठलं किट वगैरे सोडलेलं आहे का? म्हणजे कारण काय आहे, मला बऱ्यापैकी बघा इथं वेन दिसते, इथं वेन दिसते, पाठीमागं इकडं वेन आहे, पण सुरू झालेली आहे, म्हणजे इकडं वेन चालू झालेली आहे, बांधणी पण चालू आहे. समोर बघू शकता तिथं आहे, इथं आता कमळ निघायला लागलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी आता सरसकट वेन दिसायला लागलेले आहे आपल्याला प्लॉटमध्ये. तर यासाठी आपण काय म्हणजे कुठलं किट का विशेष असं काय दुसरे औषधं इस्रायल असं काय सोडलेलं आहे का? होय, सोडलेलं आहे. बनाना गोल्ड किट हे सोडलेलं आहे 1 बऱ्या, आणि त्यासोबत गुळ हे सोडलाय 5 किलो काळा. आणि एन सुपर एकराला 5 लिटरचं केंड आहे, त्याच्यासोबत 13-0-45 सोडायला लागते. अमोनियम सल्फेट आहे. अमोनियम सल्फेटनं पण येन फास्ट होते. आपण ते लहानपणापासून सोडतोय, 2.5 महिने झाल्यापासून आता पण चालू आहे अमोनियम सल्फेट. त्याने येन फास्ट व्हायला मदत होते. त्याच्यासोबतच जैवन सोडायचं, कारण का म्हणजे वादा आल्यानंतर आतापासून केळाच्या फण्यातला अंतर म्हणजे जेन सुद्धा वाढू शकते. हे तुम्ही अंतर बघू शकताय की ते तुम्हाला दिसतंय शेतकरी मित्रांनो. हे बघा किती अंतर जास्त आहे. अर्ध्या फुटापेक्षा जास्त अंतर दिसतंय आहे. आपल्याला. हे महत्वाचं आहे, अंतर जे पडते 2 फण्या फण्या. काउंट करून लावायचं. आणि फणी एकदा काउंट करा म्हणजे एका गडात किती लक्ष देते. बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, इथं 9, 10, 11, 12, 13, 14 फण्या पडलेल्या आहेत. ही मोड आहे कशी दाखवताना 14 फण्या तर सरासरी शेतकरी बांधवांनो घडाला 14 फण्या दिसत आहेत. तर ज्यावेळेस आपण कमळ मोडू त्यावेळेस एक्सपर्ट क्वालिटीचा ज्या माल जर काढायचा म्हणलं तर यामध्ये किती फण्या ठेवाव्या लागतील आपल्याला घडामध्ये? बुंद्याच्या साईजवर फण्या डिपेंड करा तुम्ही. बुंद्याची साईज आपली एकदम मस्त आहे, एवढ्या फण्या एकदम उत्तम प्रकारे येतात. पण त्यातली जर आपण ही एक फणी कमी केली एकदम सहज सगळी मोठी केळ आहे ती, यामध्ये एक सुद्धा तुम्हाला बारकं केळ दिसणार नाही. फणीतली केळी काउंट करावं. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 केळ तुम्ही मोजून बघू शकताय. जवळपास शेतकरी बांधवांनो 1.5 डझन एकदम शेवटच्या फणीमध्ये सुद्धा 18 बंच आहेत. म्हणजे केळीचे बोटाची संख्या आहे 18 केळी आहेत. तर ती फणी मोडलेली आहे. म्हणजे बघा एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत फण्याची साईज
आणि केळी संख्या बऱ्यापैकी मेंटेन आहे. सेमच आहे, जवळजवळ सेमच आहे. तिथं तर जास्तीत जास्त 22 ते 24 असतील, तिथं फक्त 3 ते 4 केळं कमी आहेत. 18 केळं अतिशय म्हणजे माणसांच्या पहिल्या फणीला काय काय जणांचे 18 केळं पडते, आपल्या लास्टच्या फणीला 18 केळं येते. पण कसं आहे, याचा विचार करण्याच्या नादात हा पूर्ण घड 10 दिवस लेट येतोय. ही जर फणी काढून टाकली तर 10 दिवस लवकर बाग उतरायला येते. आपण त्यात काय करा तुम्ही शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही समजा आता पहिले 15 दिवस जर बाग क्लिनिंग करताय, बांधताय तुम्ही, तर पहिले 15 दिवस जर तुम्ही 10 फाण्या ठेवत असला, आता आम्ही ह्याला 14 होत्या, 12 फाण्या ठेवल्या, ही एक मोडली, 12 फाण्या ठेवल्यात. आता जर 30 नोव्हेंबर पर्यंत, ऑक्टोबर पर्यंत सॉरी, जेवढ्या फाण्या येतील त्यात आम्ही एवढ्याच फाण्या ठेवणार, 12-13. पण ज्या वेळेस 30 ऑक्टोबर नंतर आम्ही मोडेल त्यावेळेस आणखीन 2 फाण्या कमी करणार, 11 फाण्या ठेवणार. काय होणार त्यामुळे, त्या 11 फाण्या जरी आम्ही 15 दिवस लेट कट केलं तर याच्याच सोबत ती माल उतरायला येणार. ही फायदा आहे फाण्या काढलेल्याचा, ही फायदा आहे. माल जरी पुढे मागे झाला तरी सोबत उतरायला येते. हा, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे शेतकरी बांधवांनो, जर ॲट ए टाइम जर आपला माल येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघायला काय हरकत नाही. की बाबा ठीक आहे, जे सुरुवातीला जे कमळ आलेत, घड आलेत, त्याचे जर कमळ मोडताना एक फणी मोडली आणि नंतर तुम्हाला वाटलं की बाबा आपली गाडीची भरती व्हायला थोडासा माल कमी पडतो, दुसऱ्या 10-15 दिवसानं जर तुम्ही दुसऱ्या घड्याचे कमळ मोडले तर त्या ठिकाणी तुम्ही 2 फण्या मोडून टाका, कमी करा. त्या घडात थोड्या फण्यांची संख्या कमी राहील, परंतु पहिले घड आणि दुसऱ्या वेळेचे घड दोन्ही ॲट ए टाइम गाडी भरण्यासाठी आपणाला येतील. तर त्याचा एक्सपोर्टसाठी फायदा होईल, माल चांगला निघेल. सगळ्यात जास्त एक्सपोर्टरला त्रास ही 2च गोष्टीमुळे होते. पहिली सगळ्यात मोठी गोष्ट आहे क्वालिटी. मालाला ही क्वालिटी द्या. जरा झूम करून तुम्ही दाखवू शकता का बघा, इथं तुम्हाला कुठंच डास चावलेला दिसणार नाही, कुठंही तुम्हाला डास दिसणार नाही. प्रत्येक गाडाच तुम्ही बघू शकता, अजिबात कुठं सुद्धा डास क्वालिटी दिसणार एकदम नाही, जबरदस्त आहे, बघू शकताय. कुठं सुद्धा डास चावलेला तुम्हाला डाग दिसणार नाही. अजिबात तुम्हाला तेलकट डाग नाही, मच्छर चावलेला डाग नाही, किंवा फवारणीचा कुठल्याही पद्धतीचा डाग स्पॉट नाही. नाही ही. आणि दुसरी झाली क्वांटिटी. त्यांना गाडी भरण्यासाठी कमीत कमी 9 टन 800 किलो पाहिजे, म्हणजे जवळजवळ तुम्ही 10 टन धरून चाला, 10 टन माल पाहिजे त्यांना 8 टन. एक अशी क्वालिटी द्या, 10 टन माल द्या, तुमचा माल 25 रुपये किलो सहज जातो. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लोकलला जर तुम्ही आता गेला तर लोकलला अजिबात रेट मिळणार नाही. 8 त्यासाठी- रुपये 7 रुपये 6 रुपये रेट सुरू आहे. त्यासाठी आपणाला एक्सपोर्ट क्वालिटीचं नियोजन करावं लागणार आहे. त्या दृष्टीनं ही ट्रिक वापरून बघा की बाबा, जर तुम्हाला काही घड कमी पडत असतील 100-50, तर सेकंड वेळेस ज्यावेळेस मोडचाल त्यावेळेस त्या घडामध्ये फण्याची संख्या कमी ठेवा. तर पहिल्या वेळेस एक घड मोडला तर दुसऱ्या वेळेस 2 फण्या मोडा. तर जेणेकरून काय होतं की सचिन गुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे एक फणी म्हणजे 10 दिवस लवकर येते. जर पहिल्या घडामध्ये जर एक फणी मोडली असेल, दुसऱ्यात जर 2 मोडल्या, तर ते 10 दिवसाचं अंतर जे गॅप आहे ते फिलिंग होऊन जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, आतापर्यंत यांनी जे घड हे केलेत, कमळ मोडलेले आहेत आणि क्लीन केले, तर प्रत्येक घड्या त्यांनी फण्या सरासरी मोडलेले आहेत. एक फणी काढली आहे आणि दुसरी फणी काढून एक केळ ठेवलेला आहे. बऱ्यापैकी सगळीकडं तसंच आहे. फणी काढायची आणि त्याच्या खाली एक केळ ठेवा, त्याचा तुम्हाला फायदा होणार. नियोजन, बागेचं नियोजन अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीनं केलेलं आहे. पाऊस चालू आहे देखील पाणी खाली येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस चालू आहे. वातावरण म्हणण्यापेक्षा पाऊस जोरदार चालू आहे, पण पानाची संख्या वर अशी एकदम ही आहे की पाऊस खाली येतच नाही लवकर. पावसात व्हिडिओ शूटिंग सुरू आहे. तुम्ही बघू शकताय, एकदम जबरदस्त. आणि हे बघा समोर, हे पाऊस चालू आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नवीन जे कमळ यायला लागलंय केळीचं, ते साईज बघा. जे फण्या जी जास्त पडत आहेत त्याचं महत्त्वाचं कारण जे आहे हे आहे कमळ. जितकं तुमचं कमळ मोठं तेवढं तुमच्या फण्या जास्त आहेत प्रत्येक ठिकाणी बघा. एक समान. तर हा रिझल्ट आहे. आणि जो रिझल्ट आहे तो दाखवायला काय हरकत नाही आपल्याला. बऱ्याच ठिकाणी बघू शकता. आता ही जस्ट जे वेन झाले, कारण तुम्हाला वाटेल एकाच घडापाशी आहे आपण, असं काही नाही. बऱ्यापैकी सरसकट येण म्हणजे सरसकट येण असतं. सगळं सगळीकडेच आहे. तुम्ही म्हणा इकडे या इकडे तुम्ही बघू शकताय. ती बघा, सरसकट येण म्हणजे सरसकट येण. हे दाखवा तुमच्या समोर बघा. आपण दावा आता हे सध्या चालू आहे, जस्टच कमळ उमललेलं आहे. 1
हे बघा ती हाताला पण येत नाही शेतकरी मित्रांनो. ही हाईट बघा किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणखीन चालू आहेत. 13 फण्या पूर्ण म्हणजे पडलेल्या. सरासरी 13 14 फणे आपणाला दिसत आहेत. ही तर बघू शकता. ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फणे इथं पूर्ण पडलेले आहेत. आणखीन लहान केळी एक पण नाही शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकताय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वेन सरसकट होणे ही लय महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक झाडाचा बुंदा तुम्ही बघा, तुम्हाला बुंदा एकदम जबरदस्त असा दिसणार. आणि सिगाटोकाचं जे प्रमाण आहे ते एकदम नगण्य आहे. सिगाटोका आहेच, असा कुठला शेतकरी नाही की सिगाटोका त्याच्या केळीमध्ये येणार नाही. सिगाटोका येतोच, परंतु किती प्रमाणात तो शेतकरी कंट्रोल करतो ह्याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तर यांनी बऱ्यापैकी कंट्रोल केलेला आहे. आणि पाऊस एकदम जोरात चालू आहे शेतकरी बांधवांनो. हे बघू शकता तुम्ही, पावसाचं पाणी आपण जिथं उभा राहिलो आहे तिथं एकदम हिरवी पाणी आहे, त्यामुळं पाऊस अजिबात येत नाही. समोर बघू शकताय एकदम जबरदस्त असा पाऊस चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, यावर्षी पाऊस जोरात होता तरीसुद्धा म्हणजे केळीला त्यांनी अजिबात मुळी बंद पडू दिली नाही, करप्या जास्त अटॅक होऊ दिलं नाही, तांबऱ्याचं प्रमाण कमी आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण हे कसं आहे, जेवढं तुम्ही कष्ट करचाल आणि जेवढं नियोजन करचाल ते महत्त्वाचं आहे. हे नियोजनाचं फळ आहे. कमी खर्चात योग्य नियोजन करा. नाहीतर तुम्ही जर 1 लाख रुपये खर्च करत असला आणि 1.5 लाखाचं उत्पन्न घेत असला तर त्याला काहीही अर्थ नाही. पण ते जर तुम्ही 50,000 रुपये खर्च करून जर तुम्ही 2.5-3 लाखाचं उत्पन्न घेत असाल पर हेक्टर पर एकरी, तर एकदम मस्त आहे ते. नाहीतर तुम्ही असं उत्पन्न घेण्याच्या नादात जर तुम्ही, आता आपलं जवळजवळ हा 3 एकराचा प्लॉट आहे. 3 एकराला आपला 70,000 रुपये खर्च झाले. आता ह्या बागेला आणखीन आपला 30,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. आपल्याला 1 लाख रुपये आपण खर्च करणार आहे 3 एकराला. तरी जवळजवळ 33,000 ते 34,000 रुपयाच्या आसपास पर एकर आपण खर्च केलेला आहे. तर आपल्याला एकरी 30 पानाच्या आसपास उत्पन्न सहज मिळेल. आणि जर कमीत कमी रेट धरला 20 रुपये तरी आम्हाला 6 लाख रुपये होतील. 1 लाख रुपये जरी आम्ही खर्च सोडून दिला तरी 5 लाख रुपये तरी आम्हाला एका एकराचं सहज होतील, असे आमच्या अपेक्षा आहे. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, कमी खर्चात जास्त उत्पादन घेणं, जे सध्या या घडीला शेतकऱ्यांना जमत नाही हो, ते यांनी साध्य करून दाखवले. तर तुम्ही सुद्धा बघू शकताय कशा पद्धतीनं नियोजन करायचं आणि प्रत्येक गोष्टीचं वेळच्या वेळी करणं खूप महत्त्वाचं आहे. हो. ते त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक जर तुम्ही प्लॉटमध्ये जर बघितलं, बुंदा बघा प्रत्येक केळीचा बुंदा एकदम जबरदस्त असाच दिसेल. त्याचंच फळ आहे की बाबा की फण्या ज्या आहेत त्या सरसकट सगळीकडे 12 फणीच नाही. तर असं झालेलं आहे शेतकरी बांधवांनो. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणाला काही अडचण असेल आणि जर आपणाकडे काही नवनवीन कल्पना असतील, जसं आता तुम्हाला सांगितलं की बाबा सरसकट माल आणण्यासाठी 150 घड जर कमी असतील तर काय करावं लागेल, की पहिल्या घडाची 1 फणी काढायची जरा आणि 100 घड कमी असले तर बाकी 100 घडाच्या तुम्ही 2 फण्या काढू शकतात. ते 10-15 दिवसाचं अंतर मेंटेन होऊन जाईल. अशा काही कुठल्या शेतकरी बांधवाकडे नवनवीन कल्पना असतात तर त्यांनीसुद्धा आम्हाला सुचवाव्या. आम्हीसुद्धा ते आमच्या प्लॉटमध्ये आम्ही ट्राय करून बघू. काय अडचण नाही, चांगल्या कल्पनांचं स्वागत करायला काही अडचण नाही शेतकरी बांधवांनो. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळेस तुम्ही आल्यावर. धन्यवाद.